पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, 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 हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, परमेश्वराचं आणि आमचं रक्ताचं नातं आहे. प्रियजनो, आम्ही विश्वास करतो, आम्ही परमेश्वराला ओळखतो, परमेश्वराच्या प्रेमाची आम्हाला जाणीव आहे. संपूर्ण बायबल आम्ही जेव्हा वाचतो किंवा बायबलमध्ये आम्ही जेव्हा नजर टाकतो तेव्हा आम्हाला दुसरं काही नाही तर परमेश्वराचं प्रेम नजर येते. आम्हाला परमेश्वराचं प्रेम प्रत्येक पुस्तकामध्ये, प्रत्येक धड्यामध्ये, प्रत्येक वचनामध्ये परमेश्वराचं प्रेमच आम्हाला नजर येते. कारण परमेश्वराला दुसरं काही माहित नाही, तर परमेश्वराला फक्त प्रेम माहित आहे. आणि त्याचं आणि आमचं नातं, परमेश्वराचं ना आमचं नातं रक्ताचं नातं आहे. हे रक्ताचं नातं परमेश्वराने आपल्या पुत्राला पाठवून त्याच्या रक्ताद्वारे आमचे तारण करून ते सिद्ध करून दिलेलं आहे की आमचं देवाचं आणि आमचं रक्ताचं नातं आहे. होय प्रिय बंधू, रक्ताचं नातं हे फार घनिष्ठ नातं आहे. परंतु जे लोक समजतात त्याला फार महत्वाचं आहे. जे लोक समजत नाही त्याला काही महत्वाचं नाही. आम्ही कुटुंबामध्ये सुद्धा पाहतो, आपण कुटुंबामध्ये रक्ताचं नातं म्हणतात. रक्ताचं म्हणजे मुलगा त्या कुटुंबाचा वारस, त्या आईवडिलापासून जन्मलेला. आणि मग काय होते, आईवडिलापासून जन्मलेला मुलाला आईवडिलाचं रक्त असते. आणि मग पुष्कळशा बिमाऱ्या वगैरे, ज्या आईवडिलाला असलेल्या बिमाऱ्या संसर्गजनक बिमाऱ्या म्हणून म्हणतात, त्या बिमाऱ्या मुलाला सुद्धा येतात. म्हणजे आईवडिलापासून त्याला मिळालेल्या बिमाऱ्या, अशा प्रकारे काही प्रकारच्या बिमाऱ्या. आणि काही काही लोकांना काही काही स्वभाव असते, काही स्वभाव. तर पुष्कळ जणाला आपल्याला असं वाटते का हा मुलाचा स्वभाव पाहिल्यानंतर ह्या वडिलाचा स्वभाव असाच होता, अशा प्रकारे आम्हाला वाटते. बोलणं, चालणं, स्वभाव, व्यवहार, बिमारी सर्व त्या रक्तावरून आपल्याला समजते. आणि म्हणूनच आम्हाला त्या आईवडिलाचं घनिष्ठ म्हणजे एक रक्ताचं नातं असते. आणि त्यातल्या त्यात तुम्ही पहा, जेव्हा दुःख आहे, संकट आहे, तेव्हा कोण धावून येते? फक्त आपले लोकच धावून येतात. मुलासाठी आईवडीलच धावून येते आणि आईवडिलासाठी मुलगाच धावून येते. कितीही नाही म्हटलं तरी त्यांचं रक्ताचं नातं असल्यामुळं अंदरूनच्या अंदरून अंतःकरणामध्ये त्यांची एक दुसऱ्याची ओढ असते, खिचाव असते, अट्रॅक्शन असते, आकर्षण असते. कितीही नाही म्हटलं तरी एका मुलीनं आपल्या मनमानी करून प्रेमविवाह करून ती घर सोडून चालली गेली. काही दिवस आईवडील खूप रागात होते आणि तिच्याशी बोलायचं नाही, तिला घरी बोलवायचं नाही, आता तिचं मुख पाहायचं नाही, असं म्हणून आईवडिलांनी निर्णय घेतला. परंतु काही वर्षानंतर त्या मुलीच्या घरी जेव्हा संकट आलं, त्रास झाला, तेव्हा आईवडिलांनी तिला सोडून नाही दिलं. आईवडिलांनी, कारण काय, ती गलती केली असेल तरी परंतु आई वडील हे रक्ताचे नात्यातले आहेत, म्हणून त्यांचा जीव कळवळतो, त्यांचा जीव धडधडतो, त्यांचं हृदय धडधडतो. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्हाला देवाचं आणि आमचं रक्ताचं नातं आहे हे आपण ओळखलं पाहिजे. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला आपल्या रक्ताद्वारे आम्हाला मुक्त केलेलं आहे. आपल्या रक्ताद्वारे आमच्या पापाची क्षमा केलेली आहे. आम्ही योहानाच्या पहिल्या पत्र अध्याय 1:7 मध्ये आम्ही वाचतो, प्रभू येशूचे रक्त आम्हाला प्रत्येक पापापासून वाचवते. परमेश्वराचे रक्त, येशूने आमच्यासाठी रक्त सांडले, पूर्ण रक्त सांडले. रक्त वाहिलं त्यांनी, रक्त एक आमच्यासाठी एक उपाय म्हणून किंवा आमच्या पापाला धुवून टाकण्यासाठी. ज्याप्रमाणे आम्ही पाण्याने आम्ही एखाद्या काही वस्तू मलिन झालं तर त्याला धुवून टाकतो, त्याप्रमाणे येशूने आपल्या रक्ताने आपलं रक्त ओतून आम्हाला त्यांनी मुक्त केलेला आहे, पाप मुक्त केलेला आहे. तो क्रूसावर टांगला गेला,
तो जिवंत असताना क्रुसावर टांगल्या गेला, त्याच्या हातामध्ये खिळे आणि त्याचं वजन, तेवढं वजन भार वाहून तो रक्त रक्त सांडत होता, त्याच्या शरीरातून पूर्ण रक्त वाहत होतं. बली जेव्हा आपण एका बकऱ्याला किंवा कोंबडीला कापतो तेव्हा त्याचं रक्त असं वाहत दिसते आणि ते रक्त पाहतात लोक, त्याचप्रमाणे येशूचे रक्त आमच्यासाठी धार लागलेली आम्ही पाहतो. अशा वेळेस, अशा दुःखाच्या वेळेस त्याच्यासोबत आपले कोणी नव्हते. का म्हणून आपले कोणी नव्हते? त्यांनी जेवढ्या लोकांसोबत त्यांनी व्यवहार केला त्याच्यापैकी कोणीच दिसलं नाही. त्याच्यापैकी जे शिष्य होते त्याचे शिष्यापैकी कोणी दिसलं नाही. आणि ज्यांना चमत्कार करून प्रभूने वाचवलं ते कोणीच नव्हते. सर्व पडून गेले. प्रिय बंधू आणि भगिनींनो, फक्त माता मरिया तिथं होती. रक्ताचं नातं, प्रिय बंधू आणि भगिनींनो, माता मरिया तिथं होती आणि ती येशूच्या सर्व दुःखाकडे पाहत होती. प्रियजन हो, आम्हाला सर्वात दुःख कधी होते, सर्वात जास्त दुःख कधी होते? जेव्हा आपले लोक आपल्यापासून दूर जातात. येशूने ज्याच्यासोबत व्यवहार केला त्याच्यापैकी शिष्य आणि ज्या लोकांसाठी चमत्कार केला ते कोणीच नव्हते. येशूला त्याचं दुःख झालं, परंतु त्याला आनंद होता की पिता परमेश्वर त्याच्यासोबत आहे. त्याने पिता परमेश्वराकडे प्रार्थना केली की हे बापा, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर जाऊ द्या, परंतु माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण होवो. येशूला माहित होतं परमेश्वर पिता येशूवर खूप प्रेम करतो, परंतु परमेश्वर पिता प्रेम करत असतील तरीही या जगाच्या तारणासाठी, उद्धारासाठी येशूला मरण पावणे गरजेचं आहे, आवश्यक आहे. म्हणून पिता परमेश्वराने त्या दुःखातून येशूला नाही वाचवलं, कारण त्याच्याद्वारे परमेश्वराचं आमच्यावरचं प्रेम दिसून येते. आम्ही युहानाचे शुभवर्तमान अध्याय 15:13 वाचतो. प्रभू येशू म्हणत आहे, आपल्या मित्राकरता प्राण देणे याच्यापेक्षा मोठं प्रेम नाही. येशूनं ते साबित करून दाखवलं. येशूनं आमच्यासाठी रक्त सांडलं, आमच्यासाठी प्राण अर्पण केला. प्रियजन हो, हे रक्ताचं नातं. आणि एवढंच नाही तर येशूनं काय केलं? फार मोठी सुविधा, फार मोठं साधन आमच्यासाठी बनवून ठेवलं. शेवटच्या भोजनाच्या दिवशी येशूने भाकर घेतली आणि म्हटलं हे माझे शरीर आहे. प्याला घेतला आणि म्हटलं हे माझे रक्त आहे. प्रियजन हो, येशूने आमच्यासाठी रक्त स्थापित करून ठेवलं. प्रियजन हो, फार फार उपयोगी, फार महत्वाची गोष्ट आहे. प्रियजन हो, आपण विश्वास ठेवूया. जे रक्त प्रभू येशू आज आम्हाला पूजा बलिदानाद्वारे देते ते अंगुरी नाही तर प्रभूचं रक्त आहे. आज लोक कितीतरी बिमारीने पीडित आहेत. कोणत्या बिमारीने पीडित आहेत लोक? सर्व बिमारीच्या माग एकच गोष्ट आहे, रक्त अशुद्ध झालं. रक्ताद्वारेच, रक्ताच्या अशुद्धपणामुळे बिमारी झालेली आहे. कॅन्सर असेल तरी त्याचं रक्त स्पॉइल झालेलं आहे, इनप्युअर, अशुद्ध रक्त. ब्लड प्रेशर, बीपी, शुगर, सर्व जे काही आहे ते काय आहे? सर्व रक्त घाणेरडं झालेलं आहे. डायलिसिस करतात रक्त शुद्ध करण्यासाठी, किडनी कधी कधी फेल होते. हे सर्व रक्त शुद्ध करण्याची एक मेथड किंवा पद्धती. प्रियजनो, हे रक्त जेव्हा गंध होते, दूषित होते, तेव्हा शरीरामध्ये बिमारी येते. प्रियजनो, एका फादरला रक्त कमी झालं, त्याला रक्त चढवायचं होतं. त्या डॉक्टरनं सांगितलं का तुम्हाला रक्त चढवावं लागते. त्यांनी त्या डॉक्टरला काही दिवस वेळ मागितला, अवधी मागितला आणि त्यांनी
प्रभूकडे प्रार्थना केली की प्रभू, मी रोज तुझे पूजा बलिदान चढवतो, रोज मला तू पूजा बलिदानामध्ये तू मिळतेस आणि तुझ्या रक्ताने माझे पोषण होते. मला रक्त कमी आहे म्हणून डॉक्टर सांगतो, प्रभू येशू तुझे रक्त मला दे, तुझ्या रक्ताद्वारे मला शुद्ध कर, तुझ्या रक्ताद्वारे मला माझं रक्त वाढव, तुझ्या रक्ताद्वारे मला पवित्र कर, तुझ्या रक्ताने मला जीवन दे. म्हणून त्यांनी अशी प्रार्थना केली आणि पूजा बलिदानामध्ये तो रोज हे आठवण करून प्रार्थना करत होता की मला रक्त कमी आहे, प्रभू येशू तुझ्या रक्ताने मला संपन्न कर. अशा प्रकारे. आणि तेव्हा पहिल्या पूजानंतर डॉक्टरला जाऊन भेटला तर तेव्हा डॉक्टर म्हणतो, आता तुम्हाला थोडंसं रक्त वाढलेलं आहे. पुन्हा तो काय म्हणतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा पूजा बलिदान चढवतो आणि पूजा बलिदानामध्ये पुन्हा प्रार्थना करतो येशूकडे, येशू तुझ्या रक्ताने मला तंदुरुस्त कर, तुझे रक्त माझ्या शरीरामध्ये दरवडू दे, तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर. पुन्हा दुसऱ्या दिवशीच्या पूजेनंतर पुन्हा डॉक्टरकडे गेला आणि त्या डॉक्टरने सांगितलं, आता तुमची रक्त पातळी वाढलेली आहे. नंतर पुन्हा थोडस गरज आहे म्हणून सांगितलं. तेव्हा पुन्हा तिसऱ्या दिवशी त्यांनी पूजा बलिदानामध्ये प्रार्थना केली, प्रभू येशू तुझे रक्त महान आहे, तुझे रक्त पवित्र आहे, तुझ्या रक्तामध्ये चमत्कार आहे, तुझ्या रक्ताद्वारे मला जीवन दे. म्हणून त्यांनी प्रार्थना केली आणि तिसऱ्या पूजेमध्ये त्याला पूर्ण वाढलं. त्याला रक्त द्यायची गरज पडली नाही आणि कोणत्या डॉक्टरकडे जायची गरज नाही. प्रियजन हो, पुष्कळ लोकांना रक्ताद्वारे बिमारी आलेली आहे, परंतु ह्या रक्ताद्वारे बिमारी का म्हणून आली? आमचा आणि देवाचा जो रक्ताचा संबंध आहे तो रक्ताचा संबंध तुटलेला आहे. आमचा रक्ताचा संबंध आम्ही टिकवून ठेवलेले नाही आहे. आमच्या पापामुळं, आमच्या वाईटामुळं, आमच्या दुष्कर्मामुळं, आमच्या लोभामुळं, आमच्या स्वार्थामुळं आमचा आणि देवाचा जो संबंध आहे, रक्ताचं नातं आहे, ते दूषित. जेव्हा रक्ताचं नातंच दूषित झालं तर मग आमचं रक्त का बरं दूषित होणार नाही? म्हणून प्रियबंधू आणि भगिनींनो, आमचं आणि देवाचं नातं रक्ताचं नातं आहे. ते रक्ताचं नातं आपण शुद्ध करूया, पवित्र करूया. त्या रक्ताच्या नात्याला आपण बळकट करूया. प्रभूला आपण शरण जाऊया, प्रभूला क्षमा मागूया. आम्हाला कोणत्याही बिमारीमध्ये आम्हाला त्रास होणार नाही, कारण आमचं रक्त प्रभू येशूच्या रक्ताने नवीन करण्यात येते. नवीन आपण विश्वास ठेवूया. जेव्हा कधी आपण मिसा बलिदानामध्ये भाग घेतो, अशा उद्देशानं आपण विश्वासाने आपण मिसा बलिदानामध्ये भाग घेऊया की प्रभू येशूचे रक्त मला शुद्ध करते. आणि अशी प्रार्थना करत राहूया, प्रभू येशू तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर, तुझ्या रक्ताने मला पवित्र कर, तुझ्या रक्ताने मला सामर्थ्य दे. अशी आपण प्रार्थना करत राहूया.